नमस्कार, ESN न्यूज मध्ये आपले स्वागत। आजच्या विशेष घडामोडीसोबत मी उज्ज्वला उल्हारे। आमदार विक्रमदादा पाचपुते यांनी गौशाळा योजनेच्या सुधारणेबद्दल मांडली लक्षवेधी। उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिले समर्पक उत्तर। पाचपुतेजी बोला, पाचपुतेजी बोला। धन्यवाद अध्यक्ष महोदय, तुमच्याबरोबर समारोप करूया। धन्यवाद अध्यक्ष महोदय। मी मंत्री महोदयांच्या आणि सरकारचे विशेष आभार मानतो। आपण इतकी चांगली योजना आणली आहे। उत्तरामध्ये जे आपण दिलंय त्यामध्ये असं म्हणलेलं आहे की दिनांक 8 ऑक्टोबर 2024 नुसार सन 2024-25 पासून गोशाळेत ठेवण्यात येणाऱ्या देशी गायींना 50 रुपये प्रतिदिन प्रति पशु अनुदान देण्यात येते। अध्यक्ष महोदय, आपण गोवंशासंदर्भात हा कायदा आणलेला आहे, तेव्हा माझी आपणामार्फत विनंती आहे की देशी गायींबरोबर जे काय म्हणणार बैल असतात, घोडे असतात, अशांचा सुद्धा याच्यामध्ये समावेश होणं गरजेचं आहे। कारण अशा जनावरांचे खूप हाल होतात। आणि दुसरं एक अडचण अशी होती की ज्यावेळेस ही जनावरं पकडली जातात तस्करीमध्ये, यांना आपण पांजारपोळमध्ये ठेवतो आणि त्या पांजारपोळवाल्यांची ऑलरेडी कॅपॅसिटी ओव्हरफुल झालेली असते। त्यामुळे दुर्दैवाने आम्ही तिथे गोवंश वाचवतोय आणि पांजारपोळमध्ये ते मरण पावतोय, हे दुर्दैवी आहे। याच्यावरती काहीतरी मार्ग काढणं गरजेचं आहे। मार्ग काढण्यासाठी तिथे आपण आहोत। हा गोवंश हत्या बंदीचा कायदा हा एक मार्ग आहे। त्याचबरोबर आपण जे गोशाळाचा निर्णय घेतलाय तोही एक मार्ग आहे आणि त्याच्यामुळे सकारात्मक ह्याच्यामध्ये विचार केला जाईल। जनावरं त्यांनी सांभाळण्यासाठी निर्णय झालेला आहे की ह्याचं केवळ आता बैल गायीचा विषय आहे, दुभती नसेल तर कामाची नाही, आता त्याच्यावर उत्तर आलेलं आहे। तर बैलाचं सुद्धा तेच आहे, त्यांचे जे शेण आहे, गोमूत्र हे उपयोगाचं शेतीपुरतं, त्याच्यावर सकारात्मक विचार करू। आता तरी असं कुठला विचार मी पण शेतकरी आहे। महाराष्ट्रात अनेक लोक शेतकरी आहेत। जवळपास शेतकऱ्यांची संख्या 1 कोटीच्या पेक्षा जास्त आहे। आता सभागृहात काहींनी काय काढलं की आमच्याकडे पण गोठ्यामध्ये भाकड जनावर असली तर त्यालाही 50 रुपये द्या। जर 1 कोटी शेतकऱ्यांच्या इथं बसलेले बहुतेकांच्याकडे भाकड जनावर असतात त्या गोठ्यात, आता तिथं शोधायचं कोण, ही भाकड आहे का दुभतंय? उद्याच्याला 10 जनावर भाकड दाखवली तर 10 गुणिले 50 म्हणजे 500 रुपये रोज तिथं आम्हाला द्यावे लागतील। 800 गुणिले 1 कोटी आमचं बजेट ह्याच्यात खर्च होईल। यामध्ये मधी निर्णय काय घेतलाय सरकारने, गोशाळा, जे गोशाळा काढतात तिथं आम्हाला रेकॉर्ड ठेवता येतं। त्या संस्था तशा बघितल्या तर चांगल्या असतात आणि तिथं जर काही चुकीचं कुणी केलं तर आम्हाला त्याचं ऑडिट करता येतं। त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय, भावनिक मुद्दा जरी असला, वर्षानुवर्ष आपल्या कित्येक पिढ्या हे सगळं करत आलेलं आहे आणि आता संकरित जनावरांची संख्या इतकी वाढलेली आहे, आता त्या परदेशातनं आलेल्या संकरित जनावराला 50 रुपये द्यायचे का आपल्या देशीला द्यायचे, हाही प्रश्न आहे ना। त्यामुळे बऱ्याचदा मी बघतोय या सभागृहात असं काही आमची तिजोरी अशी ओतून वाहती, अशी ही काय ओसंडून वाहती, ओसंडून वाहती, असा सगळा समज सगळ्यांचा होतो। भावनिक मुद्दा आम्हालाही कळतो, जरूर ह्याच्याबद्दल संरक्षण केलं पाहिजे। किंवा मगाशी उत्तरात दिलंय की बोगस गोरक्षक बनवून लुटमार केली जाते, त्याही बद्दल आता मंत्री महोदयांनी सांगितलं की आम्ही त्याच्यामध्ये बंधन आणू, पोलीस खात्याला विश्वासात घेऊ। पण हे फक्त गोशाळामध्ये असणाऱ्या भाकड पुरतच मुद्दा मर्यादित राहणार आहे, ही गोष्ट सभागृहांनी आणि देशी हे सभागृहांनी आणि राज्यातल्या जनतेने लक्षामध्ये घ्यावं। खास खबर विशेष घडामोडीचं आपल्या हक्काचं ESN न्यूजवर हे चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। प्रतिनिधी उज्ज्वला उल्हारे, ESN न्यूज, श्रीगोंदा।